नमस्कार. सिमला मिरची आणि शिजवलेल्या चण्याच्या डाळीची आज मी रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, सिमला मिरची, आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर आणि शिजवलेली डाळ. सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेऊया. त्यावर मी कढई ठेवलेली आहे. 3 चम्मच तेल घातलेलं आहे. त्यानंतर मी उभा चिरलेला कांदा घालणार आहे. कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. त्याला पण असं परतून घ्यायचं. नंतर मी थोडंसं जिरं घातलेलं आहे. जिरं घातल्याच्यानंतर परत एकदा परतून घ्यायचं. नंतर मी घालणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो घातल्याच्यानंतर परत असं परतून घ्यायचं. टोमॅटो मऊसूद होईपर्यंत शिजू द्यायचं. खूप छान लागते ही भाजी. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. नंतर मी 1 चम्मच हळद घातलेली आहे. एक छोटा चम्मच जिरा पावडर घातलेला आहे. 1 चम्मच धने पावडर घातलेला आहे. दोन छोटे चम्मच खोबरं घातलेलं आहे. हे मसाले असे परतून घ्यायचे. नंतर मी मिरची पावडर घातलेला आहे, मोठा 1 चम्मच. परत मिरची पावडर घातलं की परत फिरून घ्यायचं. नंतर मी घालणार आहे शिमला मिरची. शिमला मिरची चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायची. माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुलं अशी शिमला मिरची खात नाही, मग त्याला वेगळ्या प्रकारे खाऊ घालायचं मुलांना. नंतर आपण यामध्ये घालणार आहोत शिजवलेली चण्याची डाळ. हे बघा, मस्त अशी शिजवून घ्यायची चण्याची डाळ. मी अगोदरच शिजवली होती. थोडंसं यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे. जास्त पाणी घालायचं नाही, नाही तर पातळ होते. हे साधारण घट्टच करायची भाजी. चण्याची डाळ अशी पण पौष्टिकच असते. हे बघा, मी थोडंसं आणखीन पाणी घातलेलं आहे. परत असं फिरून घ्यायचं. नंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आपण. हे
बघा, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला. मी छोटा चम्मच मीठ घातलेलं आहे. परत असं फिरवून घ्यायचं. आणि 2 ते 3 मिनिटासाठी याला आपण शिजवून घेणार आहोत. कारण की आपली चण्याची डाळ अगोदरच शिजलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला. आणि शेवटी मी थोडासा मॅगी मसाला घातला आहे. तुम्ही मॅगी मसाला नक्की घाला, यामुळं चव खूप छान लागते. खूप छान लागते भाजी. परत एकदा असं फिरवून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिट याला शिजवून घ्यायचं. तुम्ही ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत पण खाऊ शकता आणि चपातीसोबत पण खाऊ शकता. खूप छान लागते. घरी एकदा नक्की ट्राय करा. हे बघा, आपली भाजी शिजत आलेली आहे. बघा साईडला कसं तरी तयार झालेली आहे. मस्त असं परत एकदा फिरवून घ्यायची. आणखीन थोडा वेळ शिजवून घ्यायची. हे बघा, आपली जवळजवळ शिजत आलेली आहे भाजी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी भाजी आहे ही आपली. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. बघा, आपली शिजत आलेली आहे भाजी. गॅस बंद केलेला आहे. बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे. तयार झाली आहे आपली शिजलेली शिमला मिरची आणि चण्याच्या डाळीची भाजी. धन्यवाद.